कालपर्यंत शिंदे साहेब सुद्धा शपथ घेतील की नाही घेतील अशा पद्धतीचं चित्र होतं. पण सगळ्या आमदारांनी जाऊन त्यांना रात्री विनंती केली. जवळपास आम्ही 40-50 आमदार होतो आणि विनंती केली की आपल्याला सरकारमध्ये जावं लागेल आणि उपमुख्यमंत्री म्हणून तुमची राज्यालाही गरज आहे. अजितदादासारखे अनुभवी उपमुख्यमंत्री आहे. देवेंद्रजी सारखे अपोजिशनमध्येही काम केलं आहे, सत्तेमध्येही काम केलेलं आहे, उपमुख्यमंत्री म्हणूनही काम केलं आहे. तिघंजण जर एकत्रित राहिले तर राज्याच्या विकासाकरता फार मोठा फायदा होणार आहे. आणि त्यांनी सगळ्या आमदारांचा मान ठेवला आणि आज ते उपमुख्यमंत्रीपदाची शपथ घेत आहेत. आपल्यासोबत आहेत शिवसेनेचे ज्येष्ठ नेते गुलाबराव पाटील सर. सर, आज शपथविधी होतो आहे, किती आनंदाची गोष्ट आहे, कारण की इतक्या थंपिंग मेजॉरिटी, जसं आपण दावा केलेला होता सगळ्याच नेत्यांनी की थंपिंग मेजॉरिटीने आम्ही जिंकून येणार, आज महायुतीचं सरकार स्थापन होतं आहे, शपथविधी होतं, काय वाटतं? निश्चितपणाने राज्याची ही पहिली अशी निवडणूक असेल की त्यामध्ये काँग्रेसच्या एकाच्या लाटेमध्ये सुद्धा एवढ्या पद्धतीचं यश त्यांनासुद्धा आलं नव्हतं. तेवढं यश यावेळेस या सरकारला आलेलं आहे. आणि आज सगळ्यांकडे आनंदाची गोष्ट आहे की 5 वर्ष हे सरकार अगदी सुरळीत चालण्याकरता एवढं जनमत दिलेलं आहे. आणि त्याचा आज अर्थ असा होतो की लोकांनी दाखवलेल्या विश्वासाला आता पुढच्या काळामध्ये कामाने आम्हाला या ठिकाणी खरं उतरावं लागणार आहे. आणि मला तरी असं वाटतं की आज सगळ्यांकरता हा आनंदाचा दिवस आहे. मुख्यमंत्री म्हणून देवेंद्र फडणवीस शपथ घेत आहेत आणि उपमुख्यमंत्री म्हणून एकनाथ शिंदे आणि अजित पवार हे शपथ घेत आहेत. ठरलं आहे म्हणजे हे आज तिघंच शपथ घेणार आहेत? निश्चितपणाने तिघं जणच आज शपथ घेणार आहेत. आणि काल परवापासून आपण आपल्या वृत्तवाहिनी असेल किंवा लोकांच्या चर्चा असतील किंवा झालेल्या बैठकींमध्ये आपण पाहिलं असेल की कालपर्यंत शिंदे साहेबसुद्धा शपथ घेतील की नाही घेतील अशा पद्धतीचं चित्र होतं. पण सगळ्या आमदारांनी जाऊन त्यांना रात्री विनंती केली. जवळपास आम्ही 40-50 आमदार होतो आणि विनंती केली की आपल्याला सरकारमध्ये जावं लागेल आणि उपमुख्यमंत्री म्हणून तुमची राज्यालाही गरज आहे. अजितदादासारखे अनुभवी उपमुख्यमंत्री आहे. देवेंद्रजी सारखे अपोजिशनमध्येही काम केलं आहे, सत्तेमध्येही काम केलेलं आहे, उपमुख्यमंत्री म्हणूनही काम केलं आहे. तिघंजण जर एकत्रित राहिले तर राज्याच्या विकासाकरता फार मोठा फायदा होणार आहे. आणि त्यांनी सगळ्या आमदारांचा मान ठेवला आणि आज ते उपमुख्यमंत्रीपदाची शपथ घेत आहेत. तिघंही सुंदर पद्धतीनं राज्याचं काम करतील. आणि मला खात्री आहे की लोकांना जे हवं आहे, शेतकऱ्यांना जे हवं आहे, मायबहिणींना जे हवं आहे, विद्यार्थ्यांना जे हवं आहे ते काम होईल. एक अशी चर्चा होती की एकनाथ शिंदे हे भेटत नाहीत आमदारांना, थोडेसे नाराज आहेत किंवा काय, आता सगळं दूर झालेलं आहे की काल जेव्हा आपण जसं म्हटलं की काल तुमची भेट झाली, त्यांचा रिस्पॉन्स कसा होता, काय वाटलं? नाही, त्यांची मानसिकता जवळपास नव्हतीच. त्यांचं म्हणणं होतं की आमच्यातून कोणीतरी उपमुख्यमंत्री करावा. पण सगळ्यांचं म्हणणं हेच होतं की तुम्ही उपमुख्यमंत्री व्हा, तुम्ही सत्तेत राहा, कारण की तुम्ही सत्तेत असल्याशिवाय आमदारांना बळ राहणार नाही. आणि त्यांनी जो मान ठेवला तेव्हा लोक म्हणत होते भेटत नाही. अहो, आता माझ्यावरून तर मी सांगितलं की इलेक्शन आटपल्यावर मी जवळपास 5-6 दिवस आजारी पडलो, कारण की व्हायरल इन्फेक्शन आहे, सगळ्या गोष्टी आहे. त्या माणसाने दररोज 8-8, 10-10 सभा या ठिकाणी उमेदवारांकरता घेतल्या. मग तो भाजपचा असो, शिवसेनेचा असो, राष्ट्रवादीचा असो, मुख्यमंत्री म्हणून त्यांनी सगळ्यांकरता काम केले. आणि ते 2 महिन्याची केलेली कसरत ते आता बाहेर निघते आहे. त्यामुळे ते आजारी होते. त्याचाही अर्थ जर कोणी चुकीचा काढत असेल तर मला तरी वाटतं ते योग्य नाही आहे. शेवटी ते शरीर आहे, शरीर थकल्यानंतर माणूस थोडा आराम करणार, थोडं भेटण्याकरता लिमिटेशन आहे. आम्ही काल भेटलो तेव्हासुद्धा 2-3 डॉक्टर बसलेले होते. त्यामुळे असं काही नव्हतं की ते आमदारांना भेटत नव्हते. सगळ्या आमदारांना ते भेटले आणि आमदारांचा त्यांनी मान ठेवला, त्याबद्दल आम्ही त्यांचेही आभार मानतो. एक चर्चा होती की गृह खात्यासाठी आपली म्हणजे मागणी आहे, नगरविकासासाठी मागणी आहे, त्याचबरोबर ऊर्जा अर्थ यासाठी देखील मागणी आहे. ह्या मागण्या मान्य झाल्या आहेत की अजूनही त्याच्यावर चर्चा होणं बाकी आहे? हे बघा, मागणी आमची आजही आहे की गृह खातं आदरणीय एकनाथ शिंदे साहेबांना मिळावं आणि ती मागणी कायमस्वरूप ठेवलेली आहे. आता शेवटी तिघं नेते बसून ठरवतील आणि ते योग्य ते निर्णय घेतील. आणि शिंदे साहेब जो निर्णय घेतील तो आम्हाला सगळ्यांना मान्य असेल. अजून आज देखील 3च मंत्री घेणार आहे शपथ, पण अजून पुढचा राज्याचा हे मंत्रिमंडळाचा विस्तार कधी होईल किंवा कोण कोण असेल शिवसेनेकडून, सर्वांना उत्सुकता आहे. आता आपण बघितलं एवढे सगळे कार्यकर्ते आपल्या इथे आलेले आहेत, तर सगळ्यांना उत्सुकता आहे की कोण कोण असणार आहे मंत्रिमंडळात. आम्ही काल त्यांना ज्यावेळेस भेटलो तर त्यावेळेस त्यांना हेच सांगितलं की तुम्ही आमच्याकरता काही विचार करू नका, पहिलं तुम्ही सरकारमध्ये या. शेवटी सर सलामत तो पगडी हजार, नेताच असणं गरजेचं आहे. आणि ते आल्यानंतर आता ते ज्यांच्यावर विश्वास टाकतील ते सगळेजण त्या विश्वासाच्या माध्यमातून काम करतील. आणि मला तरी असं वाटतं की त्यांच्याकडे ते सगळं नियोजन असेल, कारण की ते एकनाथरावजी शिंदे आहेत. त्यामुळे त्यांचं पूर्ण प्लान असेल की कोणाला करायचं कोणाला नाही करायचं.
आणि मला तरी असं वाटतं की नेत्याच्या डोक्यात बरोबर असतं की कोणाला केलं पाहिजे, कोणाला नाही केलं पाहिजे. म्हणून आम्ही कोणीच मागणी केली नाही की आम्हाला मंत्री करा की नका करा. शेवटी ते जे ठरवतील ते आम्ही सगळेजण मान्य केलं पाहिजे, कारण की शेवटी नेत्याला अडचणीत कोणी आणू नये असं आम्हालासुद्धा वाटतं. कारण की पदं 10 आहेत, मागणारे 50 आहे. त्यामुळे मला तरी असं वाटतं की आमच्या पक्षामध्ये असं काहीच होणार नाही. कारण की आपण बघा 4 दिवसाच्या घडामोडीमध्ये एकही आमदार कुठल्या दिशेने इकडं तिकडं गेला नाही. आणि 40 आमदार जे होते त्यांची गॅरंटी एकनाथ शिंदेनी जी घेतली, ते 40 आमदारांना गुवाहाटी नेण्यापासून तर आज आमदार बनवण्यापर्यंत सुद्धा त्या माणसांनी साथ दिली. असा नेता होणे नाही. त्या नेत्याच्या मागे आम्ही सगळे बरोबर गप्प उभे आहोत. कोण मंत्री करावं हा त्यांचा विषय आहे. तुमच्याकडे देखील पाणी पुरवठ्यासारखं एक मोठं खातं होतं गेले 5 वर्ष. कोणत्या क्षेत्रात काम करायची तुम्हाला इच्छा आहे? म्हणजे या क्षेत्रात मला पाणी पुरवठाच करायचं की इतर कोणतं क्षेत्र असं आहे? नाही, आता ते शिंदेसाहेब जे ठरवतील ते, कारण की शेवटी नाही असं आम्ही बोलूच शकत नाही. आमची इच्छा शिंदेसाहेब आहे. निमंत्रण सगळ्यांना गेलं आजचं, पण शरद पवार आणि उद्धव ठाकरे हे येणार नाही आहेत. त्यांना निमंत्रण गेलं तरी देखील ते येणार नाही आहेत. त्यांनी नाही सांगितलं आहे आम्ही येणार नाही शपथविधीच्या कार्यक्रमाला. काय वाटतं, विरोधकांनी एक मोठं मन दाखवायला हवं होतं? निमंत्रण सरकारी पण गेलं आहे. बावनकुळे साहेब पण यांनी पण त्यांच्याशी फोनवर चर्चा केली आहे. शेवटी देवेंद्रजीसुद्धा त्यांच्याशी बोलले आहे. त्यांनी राज्य म्हणून इथे यायला पाहिजे होतं. शेवटी निकाल ही दुनिया देत असते, लोक देत असतात. त्याचा आदर करून त्यांनी इथे यायला पाहिजे होतं. उद्धव साहेब येणारच नाही, कारण उद्धव साहेब आता काय येणार नाही आपल्या सगळ्यांना माहिती आहे. आणि मला तरी असं वाटतं की त्यांनीसुद्धा इथे यायला पाहिजे होतं. आणि नाही आले तरी हा कार्यक्रम काही थांबणार नाही. पण शेवटी ते पण त्या पदावर राहिलेले आहेत, तर त्यामुळे त्यांनी मोठं मन दाखवायला पाहिजे होतं. शेवटचा प्रश्न विचारतो. आज अनेक पेपरमध्ये जाहिराती आलेल्या आहेत. नवीन सरकारच्या सत्ता स्थापनेच्या सगळ्यांना निमंत्रण, प्रत्येक पहिल्या पेपरवर सगळ्यांच्या जाहिराती आहेत भाजपच्या. पण त्यामध्ये बाळासाहेबांचा फोटो दिसला नाही आहे कुठे, यावरून देखील चर्चा होते. निश्चितपणाने बाळासाहेबांचा फोटो असणं फार गरजेचं होतं. कारण की बाळासाहेब आणि मुंबई, बाळासाहेब आणि हिंदुत्व ही जळलेली नाती आहेत. कदाचित नजरचुकीने हे राहिलं असेल, याच्या पुढे चूक होणार नाही याची काळजी आम्ही सगळेजण घेऊ. धन्यवाद सर, आमच्याशी बातचीत केल्याबद्दल. आपण बघताय गुलाबराव पाटील हे देखील गेल्या अनेक दिवसांपासून मुंबईमध्ये आहेत. सातत्याने भेटीगाठी होत आहेत, सातत्याने चर्चा होते आहे. आज मंत्रिमंडळाचा पहिल्या 3 मंत्र्यांचा म्हणजे मुख्यमंत्री आणि 2 उपमुख्यमंत्री यांचा शपथविधी होणार आहे. आणि येणाऱ्या काळामध्ये लवकरच मंत्रिमंडळाचा विस्तार देखील होणार. त्यामुळे नक्कीच एक चांगलं सरकार, स्थिर सरकार देण्याचा प्रयत्न महायुतीकडून केला जातोय. आणि त्याचंच पहिलं पाऊल आज उचललं जाणार आहे. आझाद मैदानात नरेंद्र मोदी यांच्या उपस्थितीमध्ये सरकारच्या स्थापनेचा, सरकारच्या मुख्यमंत्र्यांचा आज शपथविधी होतोय. कॅमेरामन गजाननसह अक्षय भाटकर, एबीपी माझा, मुंबई. महानिकाला दिवशी सर्वाधिक पाहिलेलं चॅनल